श्रीमान मुख्यमंत्री योगी या एका जोरदार घोषणा देऊया. रौड प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, हिंदुराय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा जय श्रीराम, जय श्रीराम. आणि अभी मैं आदरणीय महेश दादाजी लांगे और बाकी सब मान्यवरों को विनती करता हूँ कि आप अपने हाथों से यहाँ योगी आदित्यनाथ जी का सम्मान करें. दोनों हाथ उठा के जोरदार तालियों से महाराष्ट्र की पावन भूमि भोसरी में ऐतिहासिक गांव जत्रा मैदान में उनका स्वागत करेंगे. महापौर राहुलदादा जाधव, महापौर नितीन अप्पा काळजे, वसंत लोंढे, दत्तात्रय आबा गायकवाड, व्यासपीठावर उपस्थित आमदार अमित गोरके, उमाताई खापरे, खासदार श्रीरंगप्पा बारणे, उपस्थित सर्व मान्यवर एकदा जोरदार दोन्ही हात उंचावून टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. धन्यवाद. आणि आता आणि भोसरी या ठिकाणी तिन्ही ठिकाणी महायुतीचे उमेदवार आहेत. या तिन्ही ठिकाणच्या महायुतीच्या उमेदवारांना आपण निवडून द्यायचं आहे. हे आव्हान करत असताना एक अजून आनंदाचे चांगली बाब सांगू इच्छितो की जो डिजिटल प्रचार आहे, तर डिजिटल प्रमाणे काम करण्याची माहीत जाण्याची पद्धत आहे. राजे स्मारकाची पायभरणी झाली, त्याचप्रमाणे चिखली येथील संतपीठाची उभारणी केली. संतपीठ चालू आहे, तिथं घड्याळ आहे. आणि भोसरीचे आपले उमेदवार, आपले लाडके लोकप्रिय उमेदवार महेश दादा लांडगे, त्यांचं चिन्ह कमळ आहे. माझी पुन्हा आपल्या सर्वांना महायुतीच्या अनुषंगाने म्हणजे शिवसेनेच्या माध्यमातून झोप नाही सकता. आणि हाच भगवा खांद्यावरती घेऊन विचाराची ज्योत ज्यांनी या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये तेव्हा ठेवली. ते मावळ लोकसभा म्हणजे पोपट म्हणतो 30,000 म्हणलं तर पोपट 40,000, 50,000 आणि 1 लाखापर्यंत थांबतो. दोघांनाही कळतं पोपटाला फक्त आकडे बोलता येतात, बाकी काहीच बोलता येत नाही. मित्रांनो लक्षात घ्या, महाविकास आघाडीचे पोपट या ठिकाणी येऊन भरपूर काही बोलून गेले. प्रयत्न करत होतो की शास्तीकर माफ व्हावा, प्राधिकरणाचे लिस्टिंग फ्री होल्ड व्हावे, परंतु आम्हाला कोणालाही यश आलं नाही. बड्या नेत्यांना यश आलं नाही. परंतु मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो, जे काम इतर कोणालाच करता आलं नाही ते काम एकट्या महेश दादांनी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून करून दाखवलं आणि हजारो नागरिकांना त्याचा फायदा झाला. कोट्यावधी रुपयाचा फायदा झाला. ही सत्य बाब आहे. ही दगडावरची रेष आहे, सर्वांना माहीत आहे. सर्वांचा शास्तीकर माफ झाला. छावा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की स्टैच्यू ऑफ हिंदू भूषण प्रतिमा भेंट देकर सम्मानित करने के लिए प्रखर हिंदुत्ववादी नेता माता की, भारत माता की, भारत माता की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय श्रीराम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योती या महाराष्ट्राला हिंदू हमारे यहाँ की जो विधानसभा क्षेत्र की आज की जो भी विधायक कामें हैं, विधायक जो भी काम हमसे हुए या महायुति सरकार के माध्यम से हुए, जो भी प्रलंबित प्रश्न मारेंगे न कटेंगे, हम न कटेंगे न कटेंगे, हम साथ रहकर हम
की भारत माता की भारत माता की माता 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 की भारत माता की भारत माता की प्रयत्न करत होतो की शास्तीकर माफ व्हावा, प्राधिकरणाचे लिस्टिंग फ्री होल्ड व्हावे, परंतु आम्हाला कोणालाही यश आलं नाही. बड्या बड्या नेत्यांना यश आलं नाही. परंतु मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो, जे काम इतर कोणालाच करता आलं नाही ते काम एकट्या महेश दादांनी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून करून दाखवलं आणि हजारो नागरिकांना त्याचा फायदा झाला. कोट्यावधी रुपयाचा फायदा झाला. ही सत्य बाब आहे. ही दगडावरची रेष आहे, सर्वांना माहीत आहे. सर्वांचं शास्तीकर माफ झालं. राजे स्मारकाची पायभरणी झाली. त्याचप्रमाणे तिथली येथील संतपीठाची उभारणी केली. संतपीठ चालू आहे तिथं